नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना आपल्या पदाव्यतिरिक्त अतिरिक्त कार्यभार सोपवल्यास अतिरिक्त वेतन किंवा विशेष वेतनाबाबत महत्त्वपूर्ण GR प्रकाशित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या पदाव्यतिरिक्त अतिरिक्त कार्यभार सोपवल्यास कशा पद्धतीने अतिरिक्त वेतन व विशेष वेतनाबाबत हा महत्त्वपूर्ण GR काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, राज्य अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना आपल्या पदाव्यतिरिक्त अतिरिक्त कार्यभार सोपवल्यास अतिरिक्त वेतन किंवा विशेष वेतनाबाबत महत्त्वपूर्ण GR। बघा, इम्पॉर्टंट GR रिगार्डिंग ॲडिशनल पे, स्पेशल पे if state officers employees are assigned additional duties in addition to their post। राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवणे या संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत 5 सप्टेंबर 2018 रोजी मार्गदर्शक सूचना देण्यासंदर्भात शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला होता। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या स्वतःच्या पदाव्यतिरिक्त दुसऱ्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात येतो तेव्हा अशा दुसऱ्या पदांकरिता त्यास अतिरिक्त वेतन, विशेष वेतन मंजूर करण्यात येत असते। या संदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम 1981 मध्ये परिशिष्ट 1 मध्ये तरतूद करण्यात आलेली आहे। सदर अतिरिक्त वेतन किंवा विशेष वेतन हे 2 वर्षापुढील अतिरिक्त कार्यभार करिता या ठिकाणी दिले जाते। सदर अतिरिक्त कार्यभार कोणास द्यावे या संदर्भात सदर शासन निर्णयामध्ये काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेली आहेत की अतिरिक्त कार्यभार हे संबंधित कार्यालयामध्ये कर्मचारी किंवा अधिकारी उपलब्ध नसतील अशा वेळेस निम्न वर्गातून ज्येष्ठ असणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात यावा असे देखील या ठिकाणी नमूद करण्यात आले आहेत। बघा, अतिरिक्त कार्यभार दिल्यानंतर सदर अधिकारी किंवा कर्मचारी त्यांच्या मूळ पदाच्या कर्तव्य किंवा जबाबदारी पार पाडून अतिरिक्त पदाचा कार्यभार पूर्ण करण्याची जबाबदारी सदर अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर असते। एखाद्या कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी सुरू असल्यास अशा अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार दिला जात नाही। अतिरिक्त कार्यभार दिलेले रिक्त पद हे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित विभागाने करण्याची बाब नमूद आहे। अतिरिक्त वेतन, विशेष वेतन देण्याकरिता वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या या शासन आदेशानुसार कार्यवाही या ठिकाणी होत असते। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे व एकूणच राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांना आपल्या पदाव्यतिरिक्त अतिरिक्त कार्यभार सोपवल्यास अतिरिक्त वेतन किंवा विशेष वेतनाबाबत हा जो महत्त्वपूर्ण असा GR आहे तो GR संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।